Okay, dear students, we are going to learn today a very interested chapter, periodic classification of element. Now, before continuing, we are going to study first main points to be covered in this chapter. Okay, so first point is elements and their classification. आता तुम्हाला माहिती आहे टोटल 118 नोन एलिमेंट्स आहेत, आत्तापर्यंतचे डिस्कवर्ड एलिमेंट्स आहेत आणि त्यांचे क्लासिफिकेशनचे काय काय एफर्ट झाले पहिल्यापासून ते आपण स्टडी करणार आहोत. तर पहिला जो एकदम प्रिमिटिव्ह लेवलचा स्टार्टिंग लेवलचा एफर्ट झाला तो म्हणजे डोबरेनियर्स ट्रायॉड्स हा एक जर्मन सायंटिस्ट होता. ड्युरिंग 1817 त्याने हे पहिलं ट्राय केला. त्याच्यानंतर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव हा ब्रिटिश सायंटिस्ट होता, त्याने दुसरा ट्राय केला. त्याच्यानंतर ही एक स्टेपअप स्टोन आहे, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल विथ इट्स मेरिट्स अँड डिमेरिट्स, म्हणजे त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. ओके, अलॉंग विथ मॉडर्न पिरियॉडिक टेबल आणि त्याच्यामधल्या ज्या काही ॲटॉमिक साईज असतील, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीज असतील किंवा बाकीचे जे काही त्याच्यातले ट्रेंड्स असतील त्याच्या संदर्भात आपण अभ्यास करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आपण बेसिक स्टडी करणार आहोत ते म्हणजे डोबरेनियर्स ट्रायॉड्स. ओके, तर डोबरेनियर्स हा जर्मन सायंटिस्ट होता आणि तुम्हाला माहिती असेल तर इसवी सन 1800च्या दरम्यान म्हणजे इन द 1800 AD the only 30 elements were discovered, and in the year 1817 German scientist Dobereinier suggested that the properties of elements are related to their atomic masses, and he made the group of 3 elements each having similar. त्याने काय केलं, ज्या 3 एलिमेंटचं केमिकल प्रॉपर्टीज त्यावेळी अर्थात फक्त 30 एलिमेंट्स डिस्कवर्ड झालेली होती, तर 3 एलिमेंटचा ग्रुप केला. 3 एलिमेंटचा ग्रुप केला की ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर आहेत आणि त्याने काय केलं, त्या ग्रुपला नाव काय दिलं, ट्रायॉड्स. ओके, आणि नंतर काय केलं त्यांनी, ही अरेंज 3 एलिमेंट्स इन अ ट्रायॉड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. त्यानं त्या एलिमेंट्सला त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसमध्ये अरेंज केलं. फॉर एक्झाम्पल आपण बघूया, आपण जर हे ट्रायॉड कन्सिडर केलं लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम, तर सगळ्यात ज्याचं कमी ॲटॉमिक मास आहे लिथियम त्याला फर्स्ट प्लेस, ज्याचं सगळ्यात हायेस्ट ॲटॉमिक मास आहे या पर्टिक्युलर ट्रायडमध्ये पोटॅशियम त्याला थर्ड पोझिशन, आणि हे जे मिडल एलिमेंट आहे सोडियम त्याला मिडल पोझिशन. ओके, आणि मग काय केलं त्यांनी, तर द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट त्याने लॉ जो पुट केला तो द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट इन अ ट्रायॉड वॉज इथे हा वर्ड खूपच सावधानतेने कॉशियसली लक्षात ठेवा. द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट इन अ गिव्हन ट्रायॉड वॉज ॲप्रॉक्सिमेटली, नॉट एक्झॅक्टली, ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन म्हणजे ॲव्हरेज ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट्स इन अ गिव्हन ट्रायॉड. ओके, मग आपण बघूया आता हे जर आपण ट्रायॉड घेतलं तर लिथियमचं ॲटॉमिक मास त्यावेळेचं नोंद काय 6.9 आणि सगळ्यात हायेस्टचं आहे पोटॅशियम 39.1, आणि या दोघांचं जर आपण मीन म्हणजे ॲव्हरेज काढलं 6.9 प्लस 39.1 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू काय येतं 23. आणि लकीली सोडियमचं जे ॲक्च्युअल ॲटॉमिक मास आहे म्हणजे ॲव्हरेज मीनने काढलेलं ॲटॉमिक मास आणि ॲक्च्युअल ॲटॉमिक माससुद्धा मॅच होतं आहे, 23च येतं आहे. ओके, सो दॅट इज ॲप्लिकेबल टू दॅट ट्रायॉड परफेक्टली. दुसरं कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम आणि
बेरियम यांचं जर आपण बघितलं तर 40.1 प्लस 137.3 डिवायडेड बाय 2 म्हणजे 88.7 येतं आणि स्ट्रॉन्टियमचं ॲटॉमिक मास ॲक्च्युअल 87.6 म्हणजे ॲप्रॉक्झिमेटली मॅच होतं. पण याचे डिमेरिट्स काय आहेत बघा. आता डिमेरिट्समध्ये असं आहे की ऑल द नोन एलिमेंट्स ॲट दॅट टाईम could not be classified in the डोबर्नी. किती जस्ट फक्त 30 एलिमेंट्सचं डिस्कवरी झाले होते. त्या 30पैकी 30 एलिमेंट्ससुद्धा या त्याच्या जे काही त्यांनी प्रिन्सिपल पुटअप केलं त्याच्यामध्ये फिट झालं नाही. फॉर एक्झाम्पल बघूया आपण, हे एक ट्रायड बघूया, कॉपर, सिल्वर आणि गोल्ड. ओके, तर कॉपरचं त्याने जर का इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास अरेंज केलं तर कॉपरचं ॲटॉमिक मास येतं ॲप्रॉक्झिमेटली 63. त्याच्यानंतर गोल्डचं येतं 199. जर का आपण त्यांचा दोघांचा मीन काढला तर तो येतो 131. आता या 131च्या अराउंड जर मिडल एलिमेंटचं ॲक्च्युअल ॲटॉमिक मास आलं असतं सिल्वरचं तर हा लॉ या ट्रायडला फिट बसला असता. पण सिल्वरचं जे आहे ॲक्च्युअल ॲटॉमिक मास ते 108 येतं, म्हणजे त्याच्यात व्हास्ट डिफरन्स आहे, ॲप्रॉक्झिमेटली पण इक्वल नाही आहे. त्यामुळे हा लॉ जो आहे तो काय झाला, रिजेक्ट केला गेला. ओके, दिस लॉ वॉज रिजेक्टेड. देन सेकंड ट्राय झाला क्लासिफिकेशनचा, दॅट इज न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. ओके, आता या न्यूलँड्स कोण आहे, ब्रिटिश सायंटिस्ट होता, इंग्लिश सायंटिस्ट. त्याने काय केलं तर ही अरेंज ऑल द नोन एलिमेंट्स, त्यावेळी जवळपास 56 नोन एलिमेंट्स होती. त्याने इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमानं त्याने अरेंज करून घेतली. अँड इट स्टार्टेड विथ, पहिल्यात कोण होता, लाईटेस्ट एलिमेंट कोण होता, हायड्रोजन, आणि एंडेड विथ थोरियम. ओके, नाव ही फाउंड दॅट एव्हरी 8th एलिमेंट had properties similar to those of first. त्याला काय आढळलं की प्रत्येक 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी ही पहिल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीजमध्ये काय आहे, सिमिलर आहे. ओके, आता याचे सुद्धा काही डिसएडव्हान्टेज आहेत. पहिल्यांदा आपण बघूया की न्यूलँड्सने त्याच्या वेळची जी नोन एलिमेंट्स होती त्यातला 7/8 म्हणजे टोटल 56 बॉक्समध्ये अरेंज केली. म्हणजे आपले म्युझिकल नोट्स असतात ना, इंडियन म्युझिकल नोट काय असतात ते, सा रे ग म प ध नी, त्याप्रमाणे त्यानं अरेंज केली. आणि फॉरेनच्या ह्याच्यानुसार ते काय असतात, साशी रिलेटेड DO RE MI FA सोल आणि LA आणि TI असे नोट्स असतात. आता त्याने काय सांगितलं की एव्हरी 8th element has the properties similar to those of first. म्हणजे काय, तर हायड्रोजनपासून 8th एलिमेंट कुठचं येणार, ही 7. हे बघा, हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बेरियम, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि नंतर फ्लोरीन आला. तर ते काय आहे, हायड्रोजन आणि फ्लोरीनच्या प्रॉपर्टीज मॅच झाल्या पाहिजेत. फ्लोरीन नंतर आठवं येणारं क्लोरीन, त्याच्याही प्रॉपर्टीज मॅच झाल्या पाहिजेत. आता त्याच्या काही लिमिटेशन्स होत्या. पहिलं लिमिटेशन म्हणजे काय, दिस लॉ वॉज फाउंड ॲप्लिकेबल अप टू कॅल्शियम ओनली. म्हणजे टोटल जी 56 एलिमेंट्स असतील त्यातली पहिल्या 17 एलिमेंट्सपर्यंत त्याने जो काही लॉ स्टेट केला तो ॲप्लिकेबल झाला. पुढच्या काही एलिमेंट्सना तो लॉ जो आहे तो त्याच्या क्लासिफिकेशनची मेथड प्रॉपर अप्लाय झालीच नाही. ओके, आणि दुसरं काय झालं की ही प्लेस्ड 2 एलिमेंट्स इन सम बॉक्सेस. एका बॉक्समध्ये ॲक्च्युली एकाच एलिमेंटला प्लेस मिळायला पाहिजे होती, त्याच्याऐवजी 2 एलिमेंट्स त्याला ॲकोमोडेट करायला लागली. आणि त्याच्यातलं एक एक्झाम्पल तर कोबाल्ट आणि निकेल. आणि ते सुद्धा कसं, तर कोबाल्ट आणि निकेल हे ॲक्च्युली मेटल आहेत. त्या मेटल्सना त्यानं कोणत्या ग्रुपमध्ये ठेवलं, तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन हे हॅलोजन, म्हणजे बाकीच्या एलिमेंट्सचे प्रॉपर्टीज ड्रास्टिक डिफरंट.
अशा ग्रुपमध्ये कोबाल्ट आणि निकेलला केमिकल प्रॉपर्टीजना ठेवलं. आणि त्याचवेळी हा जो फेरस म्हणजे आपलं आयन, आपल्याला लोखंड माहिती ना, तर त्या फेरसला म्हणजे आयनला अलॉंग विथ नॉन मेटल्स म्हणजे ऑक्सिजन, सल्फर यांच्याबरोबर या TI ग्रुपमध्ये प्लेस दिलं. आणि इन्स्टेड ऑफ, आता फेरस पण मेटल आहे, कोबाल्ट, निकेल यांच्या प्रॉपर्टीज सगळे मेटल्स आहेत आणि बऱ्याचशा प्रॉपर्टीज सिमिलर आहेत, तर यांना एक खूपच वेगवेगळ्या ग्रुपमध्ये प्लेसिंग दिलं. म्हणजे एकाला DO आणि एकाला TI, एकदम एक्स्ट्रीम लॉंग ग्रुपमध्ये त्यांना प्लेसिंग दिलं. ओके. अँड आणखीन काय आहे की नंतरची जी एलिमेंट्स डिस्कवर होतील त्यांना ॲकोमोडेट करून घ्यायला, या एलिमेंट्सना ॲकोमोडेट करून घ्यायला त्याने प्रॉपर प्लेसेस किंवा प्रोव्हिजन केलीच नाही. आणि नंतर न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीजसुद्धा काय झाल्या, या त्याच्या लॉला प्रॉपर फिट झाल्या नाहीत. नाव द मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. दिस इज व्हेरी अ स्टेप अप स्टोन ड्युरिंग द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. नाव ड्युरिंग 1869 to 1872, the Russian scientist Dmitry Mendeleev developed the periodic table of elements. ओके. आता त्याने काय केलं, आता हे तर स्टेप आहे, म्हणजे मेन स्टेप आहे, इम्पॉर्टंट स्टेप आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटमध्ये. कारण याचंच मॉडिफिकेशन हे बरंच रेप्लिका जे आहे फक्त ॲटॉमिक मासच्या जागी ॲटॉमिक नंबर्सच्या बेसवर मॉडर्न पिरियॉडिक टेबल क्लासिफाय केलं गेलेलं आहे. ही कन्सिडर द ॲटॉमिक मास म्हणजे काय, आता ॲटॉमिक मास असेल, व्हॉल्यूम असेल, या ज्या काही बेसिक फंडामेंटल प्रॉपर्टीज आहेत त्यापैकी त्याने ॲटॉमिक मास ही प्रॉपर्टी क्लासिफिकेशनला सिलेक्ट केली. ओके. ही अरेंज, आता त्यावेळी त्याने ज्यावेळी क्लासिफिकेशन केलं त्यावेळी 63 एलिमेंट्सचं डिस्कवरी झाली होती. नोन एलिमेंट्स किती होती, 63. त्याने काय केलं, पहिल्यांदा त्यांना इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस अरेंज केलं. आणि हे अशी अरेंजमेंट झाल्यानंतर त्याने त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये त्यांना ट्रान्सफर केलं इन अकॉर्डिंग्स विथ फिजिकल आणि केमिकल. आता ते फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये काय, मेल्टिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट असेल. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये काय असेल, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्राइड्स, ऑक्साईड, म्हणजे त्यांची कंबायनिंग कपॅसिटी किंवा त्यांचं जे कंपाऊंड फॉर्म करण्याची टेंडन्सी आहे त्या केमिकल प्रॉपर्टीनुसार त्याने त्यांना क्लासिफाय केलं. ओके. आणि मेंडेलिव्हजला काय आढळलं की एलिमेंट्स विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर अ डेफिनेट इंटरवल. काही एका इंटरवल नंतर फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज काय होत आहेत, रिपीट होत आहेत. जसं आफ्टर एव्हरी 7 days म्हणतात, संडे नंतर पुन्हा 7व्या दिवशी संडे येतो, तर पिरियॉडिकली काय होतं, त्याचं रिपिटेशन होत जातं तसंच. ओके. नाव ऑन द बेसिस ऑफ दीज फाइंडिंग त्याने एक लॉ स्टेट केला. तो लॉ काय होता की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. हा एक मोस्ट इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. लॉ काय होता त्याचा, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. अँड द वर्टिकल कॉलम्स. आता मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल आपण, मी पूर्ण ड्रॉ नाही केलं आहे पण थोडंफार आपण बघूया. नाव मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलमध्ये हे बघा, हे जे वर्टिकल कॉलम्स आहेत त्या कॉलम्सना त्याने काय म्हटलं, नाव दिलं ग्रुप्स. ओके. त्यांना काय त्याने कॉल केलं, ग्रुप. अँड हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड. आता हा एक हॉरिझॉन्टल रोज आहे, हा एक लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन वगैरे, हा एक असा हॉरिझॉन्टल रोज आहे. हॉरिझॉन्टल रोज यांना त्याने काय नाव दिलं, पिरियड्स. ओके. असे जवळपास त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये 12 पिरियड्स होते. आता याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये जसं आता कोणतंही आपण काम केलं तर त्याच्यामध्ये काही फ्लॉज होत असतात, काही ॲडव्हान्टेजेस आणि काही डिसॲडव्हान्टेजेस असतात. तर पहिल्यांदा आपण बघूया याचे ॲडव्हान्टेजेस म्हणजे मेरिट्स काय आहेत. ओके. तर पहिल्यांदा पहिलं मेन ॲडव्हान्टेज म्हणजे काय आहे, द ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेर रिवाइज सो ॲज टू गिव्ह प्रॉपर प्लेस इन द पिरियॉडिक टेबल
इन अकॉर्डिंग्स टू देअर प्रॉपर्टीज. आता पूर्वीचं एक्झाम्पल बघूया आपण. बेरिलियम हे जे एलिमेंट होतं त्याचं पूर्वीचं जे ॲटॉमिक मास होतं ते 14.9 होतं. ते प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून किंवा प्रॉपर त्याच्यावर संशोधन करून इन्व्हेन्शन करून ते काय केलं गेलं, त्यांनी करेक्ट व्हॅल्यू त्याची 9.5 फाउंड आऊट केली गेली आणि त्याच्यानुसार बेरिलियमला बोरॉनच्या आधीची प्लेस दिली गेली. म्हणजे पहिल्यांदा त्याचं 14.09 होतं, म्हणजे त्याचं पोझिशन ही आफ्टर इवन नायट्रोजन होती, ती त्याला काय केली गेली, बोरॉनच्या आधी 9.4 त्याचं एक्झॅक्टली ॲटॉमिक मास काय केलं गेलं, डिस्कवर केलं गेलं आणि त्या बेरिलियमला प्रॉपर त्याच्या प्रॉपर्टीनुसार त्याच्या ग्रुपमध्ये इन्क्लूड करण्यासाठी मदत झाली. ओके, देन मेंडेलिव्हने काय केलं, काही वेकंट प्लेसेस ठेवल्या पिरियॉडिक टेबलमध्ये फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर, म्हणजे ज्या एलिमेंट्सची डिस्कवरी नाही पण मेंडेलिव्हने काही प्रेडिक्ट केलं की अशी एलिमेंट्स अजून डिस्कवर होऊ शकतील आणि त्याने त्यांच्यासाठी काही वेकंट प्लेसेस ठेवल्या. आणि त्याने काय केलं, आता एक फॉर एक्झाम्पल 3 ऑफ दीज जे अननोन एलिमेंट्स आहेत त्यांना मेंडेलिव्हने नावं दिली, एक इमॅजिनरी नेम्स दिली, काय, एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम अँड एका सिलिकॉन. आणि ही नावं कशी दिली, नावं देताना त्याने त्यांची जी नेबरिंग एलिमेंट्स आहेत त्यांच्यावरनं त्याने इमॅजिनरी नेम्स दिली आणि त्याने त्यांची ॲटॉमिक मासेस इंडिकेट केली टेबलमध्ये 44, 68 अँड 72. फॉर एक्झाम्पल इथे बघा, याने ॲल्युमिनियमच्या खाली बघा इथं एलिमेंट्सचं नाव लिहिलेलं नाही आहे पण ॲटॉमिक मास 44 लिहिलेलं आहे, म्हणजे अजून ते डिस्कवर झालेलं नाही आहे पण त्या एलिमेंट्सचा ॲटॉमिक मास काय असणार आहे, 44 असण्याची पॉसिबिलिटी आहे. त्याने असं प्रेडिक्शन आधीच दिलं. त्याच्यानंतर त्याच्याच खाली त्यानं नाव नाही दिलं पण याच्या शेजारी 68 ॲटॉमिक मास आहे असं प्रेडिक्ट केलं. त्याच्यानंतर इथे 72 म्हणून ॲटॉमिक मास प्रेडिक्ट केलं आणि त्यांना नावही दिली. काय दिलं, एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम अँड एका सिलिकॉन फ्रॉम द नोन नेबर्स. आणि त्याने त्यांच्या काही प्रॉपर्टीज पण प्रेडिक्ट केल्या आणि सरप्रायझिंगली नंतर ती एलिमेंट्स जी डिस्कवर्ड झाली, वेअर डिस्कवर्ड, आणि त्यांना प्रॉपर नेमिंग झालं, त्यांचं प्रॉपर बारसं झालं असं पण म्हणू शकू. त्यांचं नाव काय केलं, स्कँडियम, त्याच्यानंतर गॅलियम आणि तिसरं जर्मॅनियम रिस्पेक्टिव्हली. आता आपण थोडंसं बघूया की त्याने जे काही प्रॉपर्टीज प्रेडिक्ट केल्या होत्या मेंडेलिव्हने त्या बऱ्याचशा काय झाल्या, मॅच झाल्या. आणि त्यामुळे काय झालं की ऑल वेअर कन्व्हिन्स्ड अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ दिस पिरियॉडिक टेबल. मेंडेलिव्हच्या कामाने बरेचसे जण प्रभावित झाले. आता बघूया आपण, मेंडेलिव्हने ॲटॉमिक मास 68 प्रेडिक्ट केलं होतं, बरोबर आहे, आणि त्याच्याशी रिलेटेड जे गॅलियम एलिमेंट डिस्कवर झालं त्याचं ॲक्च्युअल ॲटॉमिक मास किती निघालं, 69.7. म्हणजे अगदी परफेक्ट नाही तरी ॲप्रॉक्सिमेट त्याचं मॅचिंग झालं. त्याच्यानंतर त्याने डेन्सिटी प्रेडिक्ट केली होती 5.9 आणि ही ॲक्च्युअली डेन्सिटी डिस्कवर झाली 5.94, म्हणजे बरीचशी मॅच झाली. त्याच्यानंतर त्यांनी प्रेडिक्ट केलं होतं की या एलिमेंट्सचा मेल्टिंग पॉईंट खूप लो असणार आहे, तर खरोखरच 30.2 म्हणजे ॲक्च्युअली ॲटमॉस्फिरिक जे लेवल असतं त्या लेवलला त्याचा मेल्टिंग पॉईंट होता. आणि त्याने त्याचा फॉर्म्युला ऑफ क्लोराईड ECl2 आणि त्याचं काय निघालं, गॅलियम डायक्लोराईड. अशा पद्धतीनं बऱ्याचशा प्रॉपर्टीज मॅच झाल्या, नॉट 100% पण मोर दॅन 90%. आणि आणखीन एक ॲडव्हान्टेज असं होतं, देअर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर नोबल गॅसेस इन मेंडेलिव्हज ओरिजिनल पिरियॉडिक टेबल. नोबल गॅसेस म्हणजे हेलियम, निऑन, आर्गॉन, ज्यांना आपण इनर्ट गॅसेस असं पण म्हणतो, त्यांच्यासाठी प्रॉपर प्लेस नव्हती कारण त्यांचं इन्व्हेन्शनच झालेलं नव्हतं. ते मेंडेलिव्हजने पिरियॉडिक टेबल ज्यावेळी त्याचं पुटअप केलं त्याच्यानंतर काही वर्षांनी ते डिस्कवर झालं आणि
त्याने काय केलं मेंडेलिव्हजने, विदाउट डिस्टर्बिंग हिज ओरिजिनल पिरियॉडिक टेबल, त्यांच्यासाठी एक सेपरेट 0 ग्रुप क्रिएट केला ॲट द एंड ऑफ पिरियॉडिक टेबल आणि त्याच्यात त्यांना प्लेस दिली आणि परफेक्टली ते त्या टेबलमध्ये फिट झाले. सो दीज आर द मेरिट्स. आता काही ॲडव्हान्टेजेस आहेत, तसे काही डिसॲडव्हान्टेजेस किंवा डिमेरिट्स पण आहेत. आता ती डिमेरिट्स काय आहेत आपण स्टडी करूया. आता काय आहे, द होल नंबर ऑफ ॲटॉमिक मास ऑफ द कोबाल्ट अँड निकेल इज द सेम, देअरफॉर देअर वॉज अन ॲम्बिग्युटी रिगार्डिंग देअर सिक्वेन्स. ॲम्बिग्युटी म्हणजे काय, कन्फ्युजन. आता होल नंबर ऑफ ॲटॉमिक मासेस म्हणजे काय, होल नंबर म्हणजे 5, 6, 7. आता काही फ्रॅक्शन पण असतात ना, 5.9, 5.7, त्याचे जे होल. तर आता हे बघा, कोबाल्टचा पण होल नंबर ऑफ ॲटॉमिक मास 59 आहे आणि निकेलचं पण होल नंबर ऑफ ॲटॉमिक मास 59 आहे. मग या दोघांपैकी सिक्वेन्शियल पोझिशन पहिली कोणाला द्यायची, कोबाल्टला द्यायची, निकेलला द्यायची, याच्याबद्दल ॲम्बिग्युटी म्हणजे कन्फ्युजन झालं. ओके. आणि त्याच्यानंतर त्यांचं सिक्वेन्स ठरवण्याच्या बाबतीत पण कन्फ्युजन झालं. शिवाय काय झालं, पुढे आयसोटोप्स इन्व्हेंट झाली. मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलच्या नंतर बऱ्याच वर्षांनी आयसोटोप्स म्हणजे काय, एकाच एलिमेंटचे ॲटम्स की ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे पण ॲटॉमिक मासेस डिफरंट आहेत. आता त्यांना कसं काय प्लेस द्यायची याविषयी मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये प्रॉपर एक्सप्लेनेशन नव्हतं. म्हणजे आयसोटोप्सचे काय बघा, केमिकल प्रॉपर्टीज सेम आहे पण ॲटॉमिक मासेस मात्र डिफरंट आहे. मग त्यांना एक्झॅक्टली प्लेस कुठची द्यायची. फॉर एक्झाम्पल आपण बघूया, कार्बनचं C12 आहे, C13 आहे, C14. आता C14ला N14 बरोबर प्लेस द्यायची, तर मग कार्बनच्या प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज तर सगळ्या अगदी कार्बन 12चं असू दे, कार्बन 13 असू दे, कार्बन 14, त्या सगळ्याच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम, पण त्याला नायट्रोजन बरोबर प्लेस द्यायची का, किंवा आणखीन कोणाकडे, आता ऑक्सिजनचं 16, 17, 18 अशा पद्धतीने. मग त्याला एक्झॅक्टली प्लेस कुठे द्यायची, कारण केमिकल प्रॉपर्टीज तर सेम आहे. तर याबद्दल प्रॉपर एक्सप्लेनेशन किंवा प्रॉपर त्याचं रिझनिंग आणि ॲन्सर मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये मिळालं नाही. आता ज्यावेळी एलिमेंट्स इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस अरेंज केली, तर राईज इन ॲटॉमिक मासेस यांना एक डेफिनेट सिक्वेन्स नव्हता, म्हणजे डज नॉट ॲपियर टू बी युनिफॉर्म. म्हणजे एखादा ॲटॉमिक मास, फॉर एक्झाम्पल बघा, इथं ॲटॉमिक मास 7 to 9.4 म्हणजे पॉईंटने 2.4ने अराईज झालं. इथे पुन्हा किती झालं, 9.4 to 11 म्हणजे 1.6ने. म्हणजे असं या दोघांच्या दरम्यान आणखीन किती एलिमेंट्स डिस्कवर होऊ शकतील, मग किती प्लेसेस ब्लँक ठेवायला लागतील, किंवा याच्याबद्दल काही एक डेफिनेट पॉसिबिलिटी प्रेडिक्शन करणं किंवा त्याच्याबद्दल काही आपण अंदाज बांधणं हे खूपच अवघड होतं. की पॉसिबल म्हणजे देअरफॉर इट वॉज नॉट पॉसिबल टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर्ड, कारण पॉईंटने सुद्धा काय होतं आहे, ॲटॉमिक मास इन्क्रीज होत जात आहे. आता त्याच्याच बदल्यात जे ॲटॉमिक नंबरच्या बेसने जे क्लासिफिकेशन झालं मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये, त्याच्यामध्ये बेसच काय निवडला गेला, ॲटॉमिक नंबर. आणि ॲटॉमिक नंबर हा काय असतो, नेहमी एंटायर म्हणजे कंप्लीट इंटिजर फॉर्ममध्येच राहतो. आणि 1 नंतर काय येणार, सिक्वेन्स 2 येणार, 2 नंतर 3 येणार, आणि इंटिजर हा फिक्स असतो. त्यामुळे 1 नंतर 2 आला की 1 आणि 2च्या मध्ये दुसरा कुठचा इंटिजर नसतो. त्यामुळे ही जी काही ॲम्बिग्युटी आहे, कन्फ्युजन आहे, हे मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये रिमूव्ह झाली. ओके. आता पोझिशन ऑफ हायड्रोजन. आता हायड्रोजनच्या काही प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या हॅलोजन्स म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांच्याबरोबर सिमिलरली आहेत. तर काही प्रॉपर्टीज या अल्कली मेटल्स म्हणजे सोडियम किंवा लिथियम, सोडियम, पोटॅशियम यांच्याशी त्या सिमिलर आहे. ओके. तर आता त्याच्यामुळे नक्की, आता फॉर एक्झाम्पल आपण बघूया, हायड्रोजनची कंपाऊंड आहेत
ती क्लोरीन बरोबर त्याचं कंपाऊंड काय होतं HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि सोडियम म्हणजे अल्कली मेटलचं कंपाऊंड काय होतं NaCl. ओके म्हणजे सोडियम क्लोराईड. म्हणजे बघा हे सेमच आहे ना प्रॉपर्टीज कंबायनिंग प्रॉपर्टीज सेम आहे. आता ऑक्सिजन बरोबर H2O आणि सोडियमचं काय होतं Na2O. सल्फर बरोबर H2S हायड्रोजनचं तर अल्कली मेटल सोडियम धरला तर Na2S म्हणजे सेम केमिकल प्रॉपर्टीज विथ अल्कली मेटल्स. आणि ॲट द सेम टाईम मॉलिक्युलर फॉर्म्युला जर बघितला तर हायड्रोजनचा H2 क्लोरीनचा Cl2 परत कंपाऊंड्स विथ मेटल्स जर बघितले तर सोडियम हा पण मेटल आहे त्याच्याबरोबर हायड्रोजनचं कंपाऊंड होतं NH आणि याचं NaCl आणि कंपाऊंड्स विथ नॉन मेटलचं बघितलं तर CH4 म्हणजे आपण ज्याला मिथेन म्हणतो आणि CCl4 म्हणजे कार्बन टेट्राक्लोराईड म्हणजे या हालोजनशी सिमिलॅरिटीज. मग नक्की हायड्रोजनला प्लेस कोणाबरोबर बसवायचा म्हणजे ग्रुप 1मध्ये या ग्रुप 1मध्ये हे बघा हायड्रोजन लिथियम सोडियम या ग्रुप 1मध्ये अल्कली मेटल्स बरोबर त्याला प्लेस द्यायची की हॅलोजन्स म्हणजे ग्रुप 7मध्ये क्लोरीन फ्लोरीन याच्याशी पण प्रॉपर्टी काही सिमिलॅरिटी दाखवतोय. मग नक्की याला प्लेस हायड्रोजनला कुठे द्यायची बाबा तुला कुठे बसवायचं इथं की तिथं याच्याबद्दल काय होतं कन्फ्युजन होतं. ऑफकोर्स मॉडर्न पिरियॉडिक लॉमध्ये पण ते कन्फ्युजन जे आहे ते रिमूव्ह झालेलं नाही ते कंटिन्यू आहे. सो वी विल स्टडी द मॉडर्न पिरियॉडिक लॉ अँड इट्स ट्रेंड्स इन द नेक्स्ट पार्ट.